उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे हे 10 जुलैला मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा देऊळगाव राजा येथे भेट दिली होती। पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यावेळी मराठीचा तास चालू होता। त्याच पुस्तकातील रानवेडी कविता त्यांनी शिकवली आणि विविध उदाहरण व प्रात्यक्षिकातून समजून सांगितली। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले। रानवेडी कवितेचा अर्थ समजून सांगताना रान काय असते त्यासाठी विद्यार्थी यांना फळ्यावर डोंगर काढायला सांगितले। पावसासाठी ढग आणि ढगातून पडणारे पाणी आणि त्या रानावर रानफूल कसे उगवतात त्याचे चित्र मुलांना काढायला सांगितले। तसेच त्या डोंगरावर रानवेडी मुलगी अशी उभी राहते त्याचे चित्र मुलांना काढायला समजावून सांगितले। त्या कवितेतील शब्दानुसार गवत फूल समजून सांगण्यासाठी मुलांना बाहेर जाऊन गवत आणायला सांगितले आणि त्याच्यावर फूल कसे येते ते मुलांना सांगितले आणि त्यानंतर मुलांना कविता म्हणायला लावून सदर कविता चालीवर कशी म्हणता येईल ते मुलांकडून म्हणून घेतले आणि पुढील भेटीत मला हो कविता पाठ करून दाखवावी असेही त्यांनी सांगितले। प्राध्यापक संजय खडसे यांनी शिकवलेल्या कवितेमुळे आणि घेतलेल्या क्लासमुळे मुलांना एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला। अशा प्रकारे अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना शाळेला भेटी दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी देऊळगाव राजा प्रतिनिधी गणेश मुंडे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। हे रानवेडी हे ना काय पुढे आता कविता पोरं माळावर खेळली आणि वाऱ्या संघ बोलली। बोलता येते का वाऱ्या संघ? कसं बोलता येते? वारा कसा आवाज करतो? आवाज सांगा वाऱ्याचा। वाऱ्याचा आवाज कसा आहे? तडतड। आणि सुसाट्याचा वारा सुटतो ना, कसा करतो वारा? वारा कसा करतो? येतो ना असा जोरात। आहे ना असा जोरात येतो। करा सर्वजण। त्याच्यात शिट्टी नाही वाजत। वड पारंब्याचा झुला। वडाचं झाड कोणी पाहिलं? पारंब्या पाहिलं का? वडाच्या पारंब्यामध्ये काय कसं असते? खाली येते ना ते वडाच्या पारंब्या। तिला गेला बाळाला तिचा झुला। वडाच्या पारंब्याला झुला करतात ना। कोण कोण झुला केला असं धरून? झुलले झोका घेताना पडलं कोण? कोणी ते पडलं? तू पडली होती। कशी पडली होती सांग बरं? उभी राह, उभी राह, पडून दाखव। कशी पडली होती? पटकन। व्हेरी गुड। तुम्ही पडलेच नाही जसे झोका घेताना पडले का? नाही। पानसारीचं बोंड खाल्लं। बोंड म्हणजे काय? कापूस पाहिला? त्याला तर तसं बोंड येत असतो। तर एक कशाचं पानसारी म्हणजे मला माहिती आहे। पानसारी लाल लाल झालं तोंड, मग ते खाल्लं तर काय झालं तोंड? पान कोणी खाल्लंय त्या मुलं? लाल लाल तोंड कोणाच झालं होतं का? पानं खाल्ले तर खाल्लं होतं। अहो हसता हसता मऊ गवतात लोळली। लोळले म्हणजे काय? हसता हसता गवतात लोळली म्हणजे झोपली ती गवतात। आता गवत गार वाटलं तर आपण झोपत नाही ना। एखाद्या अरे थकलो आणि गवत दिसलं तर काय करतो? लोळते असे इकडे तिकडे। घरात लोळत नाही का तुम्ही? आई मी लोळतो थोडीशी असं इकडे तिकडे, त्याला लोळणं म्हणतात ना। दादी म्हणजे इकडे उड्या मार असं